शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या वतीने अध्यक्ष अभियंता पाटबंधारे श्री म्हेत्रे साहेब यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा विषय होता तो दूधगंगा धरण, दूधगंगा आपला काळमवाडी धरण, तिथं असलेली गळती आणि ती गळती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, कमी होत नाही आहे। त्याच्यावर अनेक कोट्यावधी रुपये खर्च केले, अनेक उपाययोजना केल्या, परंतु गळती वाढत चाललेली आहे कमी होण्याची ऐवजी, आणि धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो। आम्ही प्रार्थना करीन की त्या धरणाला कुठलाही धोका होऊ नये, परंतु शेवटी निसर्ग आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे, वेळच्या वेळी लगेच तातडीने उपाययोजना करून टेंडर प्रक्रिया तातडीने वापरून तिथं काम सुरू करणं गरजेचं होतं। पण पावसात आता काम होणार कसं? म्हणजे भविष्यात होणारी जी आता राज्यातले नेते, केंद्रातले नेते निवडणुकीचा ठिय्या मारून बसतात, परंतु कोल्हापूरचे जे भविष्यातले चांगले महत्त्वाचे प्रश्न आहेत, धरणासारखे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, तिकडं बाकी दुर्लक्ष सोयीस्कर केलं जातं। आणि ह्याला सर्वस्व जबाबदार असतील तर संबंधित अधिकारी आणि शासन। आम्ही तातडीने त्यावर उपाययोजना करा, धरण दुरुस्त करा, गळती थांबवा अशी मागणी केलेली आहे। नाहीतर 3 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जलसमाधी 3 तारखेला घेण्याचा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे।